कराडमध्ये घडलेल्या एका कथित अपघातामागे खुनाचा कट असल्याचे उघडकीस आले असून जलसंधारण विभागातील अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले वय 54 यांच्या हत्येचा अवघ्या 12 तासात कराड शहर पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। या प्रकरणात मृताच्या पत्नीसह मेहुणाला ताब्यात घेण्यात आले असून सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर एका व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाला मिळाली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले। त्यांना तत्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने मृत व्यक्ती आपले पती असल्याचे सांगितले, मात्र तिच्या हालचाली व माहितीतील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला। त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली। सीसीटीव्हीमध्ये लक्ष्मण मंडले हे कमल हॉस्पिटल समोरून पायी जात असताना एका अल्टो कारने त्यांना मागून जोरदार धडक दिल्याचे दिसून आले। त्यानंतर आरोपींनी गाडी पुढे मागे करून त्यांना चिरडले, त्यांच्या जवळील बॅग व साहित्य घेऊन पळ काढला। एवढ्यावरच न थांबता काही वेळाने पुन्हा घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत पडलेले मंडले यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले। तपासादरम्यान लक्ष्मण मंडले हे शहापूर जिल्हा ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे। कौटुंबिक वादातून पत्नी सुरेखा मंडले वय 36 हिने तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण वय 40 याच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे। सुमारे महिनाभरापासून नियोजन करून दोघांनी ओळखीच्या व्यक्तींना सुपारी दिली, पतीचे लोकेशन देऊन अपघाताचा बनाव रचत ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणात सुरेखा मंडले व संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। कराड शहर पोलीस ठाण्याची 3 पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके तपासासाठी रवाना देखील करण्यात आलेली आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।